नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मिशन कंबाईंड पूर्व परीक्षा 2024 27 ऑक्टोबर 2023 हे स्टडी टार्गेट आहे. याच्या आधीचे जर तुम्ही स्टडी टार्गेटचे व्हिडिओज फॉलो केले नसेल तर नक्कीच फॉलो करा. आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा जो काही सिलेबस आहे हा तुम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला तर पूर्ण करावं लागेल. आता थोडेच दिवस फक्त बाकी आहेत. आता जर नोव्हेंबरचा आता स्टडी टार्गेट आपण चालू केलं तर सप्टेंबरचा एक दिवस, ऑक्टोबरचा एक दिवस आणि नोव्हेंबरचा एक दिवस, म्हणजे 3 दिवस तुमच्यावरती लोड पडायला सुरुवात होईल. ठीक आहे, तर 3 दिवस तरीसुद्धा कमीच आहेत, लक्षात ठेवा. अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही, त्याच्यामुळे डोळे उघडून लवकरात लवकर हे फॉलो करायला सुरुवात करा, नाहीतर नंतर पुन्हा पश्चातापाची वेळ तुमच्यावरती येऊ शकते. त्याच्यामुळे सर्वांनी केअरफुली त्या दिवशी सिलेबस पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करा. तर आता सुरुवात करूया. पुढे जाण्याआधी नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, अर्थशास्त्राविषय. अर्थशास्त्रासाठी तुम्हाला किरण देसलेंचा भाग 1 आणि रंजन कोळंबे ही 2 संदर्भ पुस्तक तुम्हाला वापरायचे आहेत. तर याच्या आधी आपण दारिद्र्य, बेरोजगारी, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती योजना, राष्ट्रीय उत्पन्न, सार्वजनिक वित्त हे एकूण 5 चॅप्टर जे आहेत ते आपले संपलेले आहेत. आणि 6वा चॅप्टर आपला सुरू आहे, ज्याचं नाव आहे पंचवार्षिक योजना. ठीक आहे, पंचवार्षिक योजना आपला 6वा चॅप्टर सुरू आहे. तर 12वी पंचवार्षिक योजना जी आहे ही तुम्हालाच वाचायची आहे. 12वी पंचवार्षिक योजना हे व्यवस्थित वाचायची आहे, म्हणजे तुमचं बऱ्यापैकी पंचवार्षिक योजना जे असेल ते क्लिअर होऊन जातील. आता ज्या मधल्या फक्त उरलेल्या आहेत त्या सुद्धा तुमच्या पुढच्या 2-3 दिवसामध्ये क्लिअर होऊन जातील, म्हणजे हा चॅप्टर तुमचा ह्या ऑक्टोबर एंडपर्यंत पूर्ण होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर म्हणून म्हणतो की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. डेली जे स्टडी टार्गेट व्हिडिओ आपण अपलोड करतो, जास्त मोठा लोड नाही. 12वी पंचवार्षिक योजना वाचायला तुम्हाला हार्डली मॅक्झिमम 20 ते 25 मिनिटं लागतात, लक्षात ठेवा. आणि 4 ते 5 तास जरी तुम्ही कंटिन्युअस बसला तरी सुद्धा आपलं टार्गेट जे आहे ते पूर्ण होतं, आरामामध्ये पूर्ण होतं. ठीक आहे, तर 12वी पंचवार्षिक योजना तुम्हाला इकॉनॉमिक्सचं टार्गेट आहे. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान विषयामध्ये सामान्य विज्ञानमध्ये तुम्हाला दीपस्तंभ पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक, लुसेंट पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक आणि 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि NCERTचे पुस्तक तुम्हाला इथं वापरायचे आहेत. तर वनस्पतीशास्त्र विषय, वनस्पतीचं वर्गीकरण चॅप्टर संपलाय, वनस्पती उती चॅप्टर संपलाय, उच्चवर्गीय वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण प्रक्रिया हा सुद्धा चॅप्टर संपलाय, आणि वनस्पतीमधील श्वसन हा आपला चॅप्टर सुरू आहे, रिस्पिरेशन प्लांट्स नावाचा. त्याच्यामध्ये जो कालचा पॉईंट आहे तोच तुम्हाला इथं कंटिन्यू ठेवलेला आहे, एम्फिबोलिक पाथवे. ठीक आहे, एम्फिबोलिक पाथवे जो कालचा मुद्दा आहे तोच इथं कंटिन्यूस ठेवलेला आहे. प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण चॅप्टर संपलाय, प्राणी उती चॅप्टर आपला सुरू आहे. तर याच्यामध्ये अभिस्तर उती, संयोजी उती आणि स्नायू उती हे तुम्ही 3 ऑलरेडी वाचलेलं आहे. तर आजचं तुमचं टार्गेट आहे चेता उती, जे काल आपण सांगितलं होतं तो सुद्धा आजचाच पॉईंट इथं कन्सिडर आपण ठेवलेला आहे. जिथे तुमचा वेळ वाचवता येईल तिथे वेळ वाचून दुसऱ्या पॉईंटला आपण भर देतोय. ठीक आहे, चेता उती हे तुम्हाला काल पण सांगितलं होतं कंटिन्युअस वाचायचं आहे. नंतर मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था, मानवी रक्ताभिसरण संस्था, मानवी उत्सर्जन संस्था आणि मानवी चेता संस्था ही 4थी संस्था आपली सुरू आहे, मानवी चेता संस्था. तर ही सुद्धा तुम्हाला कंटिन्युअस वाचायची आहे. नंतर रसायनशास्त्रामध्ये अणूची संरचना चॅप्टर संपलाय, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण चॅप्टर संपलाय, द्रव्याची संकल्पना, मापन आणि रासायनिक वर्गीकरण चॅप्टर संपलाय. याच्यामध्ये कन्सेप्ट्स ऑफ मॅटर, मेजरमेंट अँड केमिकल क्लासिफिकेशन, म्हणजे हा इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे, तर हा सुद्धा चॅप्टर संपलाय. संयुगाची निर्मिती आणि रासायनिक बंध, केमिकल रिॲक्शन्स अँड केमिकल बॉन्ड असं याचं इंग्लिशमध्ये नाव आहे. तर त्याच्यामध्ये बंधाची ध्रुवीयता हा जो काल तुम्हाला मुद्दा सांगितलेला तोच इथं कन्सिडर आपण ठेवलेला आहे आणि तोच तुम्हाला वाचायचा आहे. नंतर भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी, प्रकाश, कार्य, ऊर्जा, शक्ती हे 3 चॅप्टर आहेत. हे 3 चॅप्टर आपले संपलेले आहेत. आणि 4थं चॅप्टर आपलं सुरू आहे, ज्याचं नाव आहे बल आणि दाब, फोर्स अँड प्रेशर. ह्याच्यामध्ये जे जलीय यंत्र आहेत हा तुम्हाला आजचा नवीन पॉईंट आहे. तर फक्त एकच पॉईंट तुम्हाला आज विज्ञानामध्ये करायचं आहे, बाकीचे सगळे कालचे पॉईंट हे रिपीटेडच आहेत. ठीक आहे, तर जलीय यंत्रे व्यवस्थित वाचून घ्या, दीपस्तंभमधून व्यवस्थित वाचून घ्या, त्याच्यानंतर लुसेंटमधून वाचून घ्या. आणि 11th आणि 12th स्टेट बोर्डमध्ये फोर्स अँड प्रेशर चॅप्टरमध्ये तुम्हाला पॉईंट कोड सापडतोय का तर ते तुम्ही नक्कीच बघून घ्या. ठीक आहे, तर हे झालं सामान्य विज्ञानाचं तुमचं आजचं टार्गेट. त्याच्यानंतर राज्यशास्त्र विषयामध्ये या. राज्यशास्त्रामध्ये यमलक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबेंचं पुस्तक तुम्हाला जे आहे ते वापरायचं आहे. तर घटनेची निर्मिती, राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये, राज्यघटनेची मूलभूत संरचना, राज्यघटनेचा सरनामा, संघराज्य, त्याचं क्षेत्र, नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, घटना दुरुस्ती आणि भारताचा महालेखा परीक्षक. एकूण 11 चॅप्टर जे आहेत ते आपले पूर्ण झालेले आहेत. आणि 12वा चॅप्टर आपण सुरू केलं, ज्याचं नाव आहे भारताचा महान्यायवादी. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रस्तावना, जे काही वरची इंट्रोडक्शन असतं पहिल्यांदा ते वाचायचं आहे. नियुक्ती आणि कार्यकाल आणि कर्तव्य आणि कार्य, फक्त एवढंच वाचा, 3च पॉईंट वाचा फक्त. ठीक आहे, प्रस्तावना, नियुक्ती, कार्यकाल आणि कर्तव्य आणि त्यांचं कार्य काय आहे. जास्त मोठं नाही आहे, 1 पेज, 1 ते 1.5 पेजेसच फक्त 3 पॉईंट आहेत. व्यवस्थित वाचून घ्या, तुमचं इमिजिएटली हे होऊन जाईल. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे व्यवस्थित करताना करून घ्या. आणि MPSCने कशा प्रकारे प्रश्न विचारले ते सुद्धा बघून घ्या. ठीक आहे, आणि हे 11 चॅप्टर ह्याच्यातले सब पॉईंट बघायचे असेल तर तुम्हाला आधीचे स्टडी टार्गेटचे सगळे व्हिडिओज बघावे लागतील, तर तुम्हाला सगळे सब पॉईंट कळून जातील. तर 12वा चॅप्टर आहे भारताचा महान्यायवादी. तर 3 मुद्दे व्यवस्थित वाचून घ्या.
पंचायत राजमधून किशोर लवटे संदर्भ पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. तर 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, पंचायत राज विषयक विविध समित्या, ग्रामपंचायत आणि पंचायत समिती, हे 5 चॅप्टर आपले संपलेले आहेत. आणि आता हेच चॅप्टर तुम्हाला ऑक्टोबर एंडिंग पर्यंत कम्प्लिटली न्यायचे आहेत. ओके, आणि या सर्व चॅप्टरची तुम्हाला उजळणी करायची आहे आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस करायची आहे. नोव्हेंबर पासून याच्यामध्ये तुम्हाला नवीन चॅप्टर इथं ऍड करून देईल. ओके, तर त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काही काम नाही. तुमचा ऑक्टोबर एंडिंग पर्यंत 40% अभ्यासक्रम जो आहे हा तुमचा पूर्ण होणार आहे. आणि नोव्हेंबर पासून तुम्ही विजय घौडदौड जे आहे तुमचे विजय घौडदौड सुरू होणार, लक्षात ठेवायचं. ओके, कारण जसजसे महिने जातील तसं तुमचा सिलेबस जो आहे तो क्लिअर होऊन जाणार आहे. डिसेंबर एंडिंगपर्यंत तुमचा 80% अभ्यासक्रम हा क्लिअर होणार आहे, लक्षात ठेवा. आणि जानेवारीमध्ये 100% तुमचा अभ्यासक्रम जो आहे हा 100% हा क्लिअर होणार आहे. ओके, आणि तुमची पूर्वपरीक्षा जी आहे ती निघणारच आहे. या हिशोबानेच आपण हे नियोजन जे आहे ते बनवलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वांनी मनापासून फॉलो करा. त्याच्यानंतर पुढं भूगोल या विषयामध्ये या. भूगोलासाठी मराठीच्या भूगोलाला AB सौदी, कोळंबे किंवा द्वीपस्तंभमधलं कुठलं एक पुस्तक वापरा. भारताच्या भूगोलामधून कोळंबे किंवा द्वीपस्तंभमधलं एक पुस्तक आणि माजिद हुसेनचं पुस्तक इथं वापरा. आणि जगाच्या भूगोलासाठी AB सौदीचं पुस्तक इथं वापरायचं आहे. मराठाच्या भूगोलामधून मराठाची प्राकृतिक रचना चॅप्टर संपलाय, मराठाची राजकीय आणि प्रशासकीय रचना चॅप्टर संपलाय, मराठाची भूगर्भ रचना चॅप्टर संपलाय. आणि चौथा चॅप्टर सुरू आपला मराठाची नदी प्रणाली. तर नदी प्रणालीमध्ये जो तुम्हाला काल मुद्दा सांगितलेला तोच आपण इथं कन्सिडर ठेवलेला आहे. आज सुद्धा तुम्हाला तोच वाचायचा आहे. वैशिष्ट्य कोकणातील नद्या व्यवस्थित करून घ्या, प्रश्न फिक्स असतात त्याच्यावरती. ठीक आहे, तर त्या कोकणातील नद्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, नदी चौरे म्हणजे काय, काही महत्त्वाच्या नद्यांची माहिती आहे. कुठल्या नद्या, वैतरणा, उल्हास, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, मुस्कुंदी, असरा, तेरेखोल, दमनगंगा, कर्ली, ह्या ज्या आहेत ह्या महत्त्वाच्या कोकणातल्या नद्या आहेत. ह्यांची माहिती व्यवस्थितरित्या वाचून घ्या. त्यांची लांबी किती आहेत, काय आहे ते सगळं व्यवस्थित वाचून घ्या. नंतर कोकणातील नद्यांचं उगम स्थान कुठं आहे, त्या कोकणातील नद्यांची लांबी किती आहे, कोकणातील नद्यांच्या काठावरची कुठली शहरं आहेत, कोकणातील नद्यांची संगमस्थळे कुठली आहेत, कोकणातील नद्यावरती कुठली धरणं आहेत, नंतर जिल्हानिहाय नद्या कुठल्या आहेत कोकणामधल्या, नंतर कोकणातील नद्यावर असणारी खाडी, कुठल्या नदीवरती खाडी आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, तसंच कोकणातील नदीवर असणारे प्रकल्प कुठले आहेत. तर हे सगळे मुद्दे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत कोकणातील नद्यामधले. ठीक आहे, महत्त्वाचे मुद्दे आहेत, व्यवस्थितरित्या वाचून घ्या. भारताच्या भूगोलामधून आपण भारताची प्राकृतिक रचना, भारताची भूगर्भ रचना आणि भारताची नदी प्रणाली आपण चॅप्टर संपवलेला आहे. तर हे तुम्हाला ऑक्टोबर एंडपर्यंत याची उजळणी करायची आणि याच्यावरची एमसीक्यूची प्रॅक्टिस कंटिन्युअसली ठेवायची आहे. ठीक आहे, नंतर जगाच्या भूगोलामधून भूरूप हा चॅप्टर संपला आपला, याची उजळणी कंटिन्युअसली ठेवा. आणि वारे चॅप्टर आपलं सुरू आहे. आता तुम्हाला आज काही वाऱ्यांची माहिती वाचायची आहे. डोंगरी व दरीतील वारे, फॉन वारे आणि चिनूक वारे, ह्या वाऱ्यांची माहिती जी आहे तुम्हाला व्यवस्थित वाचायची आहे. प्लस एक काम करा, जे वाऱ्याचा एक मॅप असतो, तुम्हाला माहिती आहे, एक वाऱ्याचं तुमचं जर पुस्तक बघत असाल, सौदीचं पुस्तक बघा, ठीक आहे, किंवा कुठलंही यातलं पुस्तक बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये वाऱ्यासाठी एक मॅप असेल. तर ते वारं फॉन असेल, चिनूक असेल किंवा काही असेल, तर ते मॅपमध्ये कुठं एक्झॅक्टली दाखवलेलं त्याची दिशा कशा प्रकारची आहे हे एकदा तुम्ही मॅपवरती सुद्धा नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, तर हे 3 वारे जे आहेत ते तुम्हाला आज व्यवस्थितरित्या करायचे आहेत. तर हे झालं भूगोलाचं टार्गेट. त्याच्यानंतर इतिहासामध्ये इतिहासासाठी तुम्हाला मराठीच्या इतिहासाला अनिल कठारे आणि गाठाळे हे पुस्तक वापरायचे आणि भारताच्या इतिहासाला समाधान महाजन, ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. तर महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताच्या इतिहास याच्यामध्ये आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ, म्हणजे ट्रेड युनियन चळवळ, क्रांतिकारी चळवळ, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ, प्रारंभिक राष्ट्रीय संघटना, नवीन भूधारण पद्धती आणि भूराजस्व धोरण, जमीनदारी पद्धती, हे 7 चॅप्टर आपले संपलेले आहेत. 8वा चॅप्टर आपण सुरू केला ज्याचं नाव आहे शिक्षण. तर तुम्हाला आज काय वाचायचं आहे, पौर्वात्य विद्या समर्थक इंटू पाश्चात्य विद्या समर्थक, म्हणजे या दोघांमधला जो वाद आहे त्यालाच ओरिएंटलिस्ट वर्सेस अँग्लिशिस्ट असं म्हटलं जातं. ह्या दोघांमध्ये नेमका वाद काय तर ते तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हिंदू बालिका विद्यालय कलकत्ता 1849, विल्यम एडमचा रिपोर्ट, नंतर प्राथमिक शिक्षणासंबंधीचा ठराव गोपाळकृष्ण गोखले 1910-11. तर हे 4 मुद्दे आहेत, हे व्यवस्थितरित्या वाचून घ्या. ठीक आहे, पौर्वात्य विद्या समर्थक इंटू पाश्चात्य विद्या समर्थक यांच्यामधला वाद काय आहे, म्हणजे ओरिएंटलिस्ट वर्सेस अँग्लिशिस्ट यांचा वाद काय आहे, हिंदू बालिका विद्यालय कलकत्ता 1849 कुणी स्थापन केलं वगैरे सगळं वाचून घ्या. विल्यम एडमचा रिपोर्ट शिक्षणासंबंधीचा कसा होता हे वाचून घ्या. प्राथमिक शिक्षणासंबंधीचा ठराव गोपाळकृष्ण गोखलेंनी कसा दिला होता, त्यांनी काय शिफारशी केलेल्या होत्या, काय उपाययोजना सुचवल्या होत्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर 4 मुद्दे तुम्ही व्यवस्थितरित्या शिक्षणच्या चॅप्टरमधून वाचून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडीचं टार्गेट. गणित आणि बुद्धिमत्ताला टार्गेट आपलं फिक्स असतो, प्रत्येक महिन्याला 2 चॅप्टर आपलं करायचं ठरलेलं आहे. तर गणितासाठी नव आणि प्रवाह, लसावी आणि मसावी हे 2 चॅप्टर ऑक्टोबर एंडपर्यंत पूर्ण करून घ्या. आणि बुद्धिमत्तेसाठी नातेसंबंध, कालमापन आणि कॅलेंडर हे 2 चॅप्टर तुम्हाला ऑक्टोबर एंडिंगपर्यंत पूर्ण करून घ्यायचे आहेत. आय होप तुम्ही संपवत आणलेले असतील. तर गणितासाठी सचिन ढवळीचं पुस्तक वापरा आणि संदीप आरगडेचं पुस्तक वापरा. ज्यामध्ये तुम्हाला मेथड सूट होते त्या चॅप्टरसाठी तेच पुस्तक तुम्ही इथं वापरायचं आहे. ठीक आहे, आणि चालू घडामोडीसाठी मार्च आणि एप्रिल 2023च्या चालू घडामोडी तुम्हाला सांगितलं ऑक्टोबर एंडिंगपर्यंत पूर्ण करायला.
तर याच्यामध्ये परिक्रमाचं मॅगझिन, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक आणि आपले MPSC टाइम्सचं यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. याच्यावरती तुम्हाला पाठीमागचे करंट अफेअरचे व्हिडिओ डेफिनेटली तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाणार आहेत. ठीक आहे, तर ती तुम्ही आपलं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. पण आपलं व्हिडिओ यायच्या आधी, कारण बराच डाटा कलेक्ट करायला लागतो, क्वेश्चन्स बनवावे लागतात, तर त्याच्या आधी तुम्ही परिक्रमा आणि सिम्प्लिफाईड हे व्यवस्थितरित्या वाचायला सुरुवात करा. ठीक आहे, आणि आपले व्हिडिओ आल्यानंतर तुम्ही क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ ते तुम्ही नक्कीच बघू शकता. तर हे झालं गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडीचं तुमचं टार्गेट. ठीक आहे, तर अशा प्रकारे याचं टार्गेट आहे, तर सर्वांनी व्यवस्थितरित्या हे फॉलो करून घ्या. ऑक्टोबर ऑलरेडी संपत आलेला आहे, जवळपास 40% अभ्यासक्रम. जे कोणी पहिल्यापासून फॉलो करतायत त्यांनी नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला फॉलो करायचं आता टार्गेट. तर दररोज सप्टेंबरमधला 1 दिवस, ऑक्टोबरमधला 1 दिवस आणि नोव्हेंबरचं जसे जसे व्हिडिओ आपले बनतील तसं एक दिवसाचं तुम्हाला स्टडी टार्गेट जे आहे ते पूर्ण करावं लागेल. ठीक आहे, तर तुमचं हे सगळं कव्हरअप होणार आहे. ओके, तर अशा प्रकारचं हे स्टडी टार्गेट आहे. सर्वांनी नक्कीच मनापासून जे आहे ते फॉलो करायला सुरुवात करा. भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.